कृती करूयात. हो. काय लागणार सुरुवातीला? प्रथम आपण गॅस चालू करून तूप टाकूया. त्याच्यामध्ये आता जिरं, मिरची आणि कढीपत्ता टाका. ते तडतडलं की नंतर मिरची आणि कढीपत्ता टाकूया आता आपण. आता कढीपत्ता टाकूया आपण. आणि मिरचीचा कलर आणि कढीपत्ताचा चेंज झाला पाहिजे जरा. म्हणजे खूप तिखट लागत नाही मग आपल्याला. बरोबर. कारण ह्याच्या दुसरं तिखट वगैरे आपण तर नाही घालणार आहे. हाच आपला तिखटपणा देईल. बरोबर. त्याच्यामुळे मिरची जरा एरवीपेक्षा थोडी जास्त घातली तरी काय हरकत नाही. मिरची कलर चेंज करेन. कढीपत्ता त्याच्यानंतर आपण रताळ्याचं किस टाकू. मग घालूयात रताळ्याचं किस. सगळं लागेल ना. थोडी साखर टाका. आणि थोडं मीठ. थोडंसं मीठ. मीठ म्हणलं की तुमचा हात लगेच पुढे येतो. तुम्हाला मिठाच्या बाबतीत माझ्यावर विश्वास नाहीये. जास्त झालं तर खाणार नाही ना तुम्ही. बरोबर आहे. आपण याला थोडं 5 मिनिटं फक्त वाफ देऊया. झाकण ठेवायचंय का? ठीक आहे. थोडं शिजलं पाहिजे ना. बरोबर. रताळ्याचा कीस आपण याच्यामध्ये घातलाय. एक 5 मिनिट आपल्याला त्याला वाफ आणू द्यायची आहे. वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. वाट आपण पाहिली, आता याला वाफ आलेली आहे. उघड्यात झाकण. उघडूया. बघा बरं. हो बरोबर आहे. काय आता आपण कोथिंबीर, खोबरं किस घालूया. बरं. आणि लिंबू पिळूया की झालं रेडी आपलं. अरे वा. खोबरं किस टाका. जास्त टाका जरा. बरं. सुक्या खोबऱ्याचं. सुकं ओलं दोन्ही पण चालतं. दोन्ही चालतं. जे आपल्या घरात असेल ते टाका. ओके. आता लिंबू पिळूया. आता लिंबू किती लागणार बघा. बस बस. आता आपला उपमा तयार आहे. आता फक्त आपण सजवूया. सजवायचं फक्त. गॅस बंद करूयात. हो हो. आणि सजवण्याचं काम आहे लगेच करूयात. म्हणजे कसं भूक लागल्यावर फार वेळ वाया घालू नये माणसं. आता बटाटे शेव टाका आणि डाळिंब. झाली आपली तयार डिश. भरपूर घालणार कारण मला क्रिस्पी खूप आवडतं. आणि डाळिंबाचे दाणे. आणि डाळिंबाचे दाणे. तयार आपली डिश. अशा प्रकारे आपला हा तयार झालेला आहे रताळ्याचा उपमा. उपासाला चालणारा, हेल्दी असणारा, पटकन खावासा वाटणारा, पटकन येऊन घ्यायसाठी लागणारा साहित्य आणि कृती. रताळ्याचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, लिंबू, कढीपत्ता, कोथिंबीर, साखर, डाळिंबाचे दाणे, किसलेलं सुकं खोबरं, जिरं, रताळ्याचा किस, बटाट्याची शेव, तूप आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरं, मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये रताळ्याचा किस, साखर आणि मीठ घालून पॅनवर झाकण ठेवून मिश्रण 5 मिनिटं वाफवून घ्यावं. वाफवलेल्या मिश्रणामध्ये कोथिंबीर, सुकं खोबरं आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करून घ्यावं. डाळिंबाचे दाणे आणि बटाट्याच्या शेवने सजावट करून रताळ्याचा उपमा सर्व्ह करावा. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा. हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.